विसरवाडी पोलिसांनी चोरीला गेलेल्या मोटरसायकलीचा तात्काळ तपास लावला। दागिन्यांची लूट करणारी टोळी कधी जेरबंद होईल? विसरवाडी बाजारपेठेत 12 ऑगस्टच्या मध्यरात्री गायत्री ज्वेलर्स दुकानात चोरी झाली होती। त्याच रात्री चोरट्यांनी 3 मोटरसायकलींची चोरी केली होती। सदर मोटरसायकल चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती। 3 मोटरसायकलपैकी एक मोटरसायकल नादुरुस्त झाल्याने 2 मोटरसायकल घेऊन चोरटे पसार झाले होते। 2 मोटरसायकल चोरीचा विसरवाडी पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावलाय। चोरीस गेलेल्या दोन्ही मोटरसायकली वाहनधारकांना शोधून त्यांच्या ताब्यात दिल्याने समाधान व्यक्त केले आहे। तर एक मोटरसायकल खड्ड्यात आदळल्याने नादुरुस्त झाल्यामुळे गावातच मिळाली होती। तसेच महामार्गालगत मुलांच्या वसतिगृहामागील रहिवासी कॉलनीतून 2 मोटरसायकल घेऊन नवापूरच्या दिशेने चोरटे पसार झाले होते। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती। त्या अनुषंगाने विसरवाडी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी या मोटरसायकलींचा शोध लावण्याची मोहीम हाती घेतली। त्यापैकी राकेश शंकर ऋषी यांची स्प्लेंडर क्रमांक MH49R55060 ही सावरट गावाजवळ आढळली आहे आणि दुसरे मोटरसायकल क्रमांक MH49AF4063 दासू इंद्या गावित यांची ही नवापूर शहराच्या बाहेर महामार्गाजवळ आढळून आली आहे। दोन्ही मोटरसायकली मिळून आल्याने मोटरसायकल मालकांनी समाधान व्यक्त केले। तरी या दागिन्यांची दुकान फोडणाऱ्या टोळीचा पोलिसांनी लवकरच पर्दाफाश करावा अशी मागणी व्यावसायिक व ग्रामस्थांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर। सोमवारी रात्री विसरवाडी गावात सोनाराच्या दुकानात चोरी झाली आणि ते चोर परत आमच्या कॉलनीत आले। कॉलनीत आल्यानंतर आमच्यातून माझी एक गाडी आणि माझ्या शेजाऱ्याची एक गाडी हे चोरून नेली। ती चोरून नेली त्याच्यानंतर ते आमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले। त्या नवापूरच्या दिशेने जाताना दिसाले। त्याच अनुषंगाने पोलीस स्टेशन विसरवाडी आणि LCP या सीसीटीव्हीच्या फुटेजच्या अनुषंगाने नवापूरकडील तपास केला आणि आमच्या गाड्या एक गाडी सारवटला आणि एक गाडी नवापूरला अशा मिळाल्या म्हणून पोलीस आणि LCP यांचं सहकार्य लाभलं।